तर आज गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्यावरून चौफेर टीका त्यांच्यावर होते। हे वक्तव्य नेमकं काय आणि आणखी कोणी कोणी काय काय वक्तव्य केलंय बघूयात। नेता म्हणजे कोण? तर नेता हा लोकांचं नेतृत्व करणारा, लोकांना दिशा दाखवणारा, वर्तमानाच्या पलीकडे जाऊन भविष्याचा अंदाज घेणारा, भविष्याची गरज ओळखून धोरण आखणारा, लोकांच्या भल्याचा विचार करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आचरणाने आदर्श निर्माण करणारा असावा अशी अपेक्षा असते। तीच नेत्याची ओळख असावी अशीही अपेक्षा असते। पण सध्या राजकीय क्षेत्रात जे नेते म्हणून वावरतायत त्यांच्याकडून खरंच या अपेक्षा ठेवता येतील का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी ठामपणे नाही असंच द्यावं लागेल। लोकांसमोर बोलताना कसं बोलावं यापेक्षा कसं बोलू नये याबाबतीत आपले नेते भलतेच पारंगत झाले आहेत। आपण कोण आहोत, आपण कोणाला बोलतोय, आपण काय बोलतोय, आपल्या बोलण्यानं काय साध्य होणार, त्याचे काय परिणाम होणार याचा काडी मात्र विचार न करता नेते फक्त बोलत सुटतायत। काही दिवसांपर्यंत अशा चुकलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागायची तरी प्रथा होती, पण आता तीही पार मोडीत निघाली आहे। आता वरिष्ठांनीही कान टोचले तरी नेते आपल्या वक्तव्यावर ठाम राहण्याची हिंमत दाखवतायत। नेत्यांच्या या बेताल पर्वात नवा अध्याय रचलाय तो भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर बरळले, त्यावरून प्रचंड वाद झाला। पार मुख्यमंत्र्यांनी कान टोचले, पण तरी पडळकर काही मागे हटायला तयार नाही आहेत। आज चर्चा दिवसभरात पडळकरांची आहे, पण वाचाळवीरांच्या यादीत सत्ताधारी आणि विरोधकांचा वाटा कमी जास्त अजिबात नाही। दोन्ही बाजूला तोडीस तोड नेते आहेत, पण हा सगळा तमाशा पाहून नेत्यांच्या वागणुकीला लागलेली घसरण कुठे जाऊन थांबणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतोय। पाहूयात। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। हे वक्तव्य नीट ऐकलत ना? नसेल ऐकलं तर पुन्हा एकदा ऐका। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। हे वक्तव्य करणारे आहे भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर, आणि ज्यांच्या बाबतीत ते ही भाषा वापरतायत ते जयंत पाटील म्हणजे राज्याचे माजी मंत्री। आणि ज्या दिवंगत राजाराम बापू पाटील यांचं नाव घेऊन पडळकर बोलतायत ते सांगलीतलं एक मोठं राजकीय आणि सामाजिक नेतृत्व होतं। आता पडळकर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद नवा नाहीये, त्यामुळे पडळकरांनी इतकी पातळी सोडल्यानंतर त्याचे परिणाम दिसले नसते तरच नवल। मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे। राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत। एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात, आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते। एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते। वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, ही बेताल वक्तव्य करणं, ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत। इतकंच नाही तर विधानभवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेल्या। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते
त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा. नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली, तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे. गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानं शरद पवारही नाराज झाले. पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन लावला आणि आपली नाराजी व्यक्त केली. मग देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पडळकरांची कान उघडणी केली. गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या कान उघडणीचा सुद्धा पडळकरांवर काहीही परिणाम झाला नाही. आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. चला हो द्या मी बोलेन या विषयावर नंतर. कुणाची कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर. उलट आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं पडळकरांनी सांगितलं. पण ही असली वादग्रस्त विधानं करणारे पडळकर काही एकटे नाहीये. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनीही पडळकरांचाच कित्ता गिरवला. संजय राऊत, नितेश राणे, बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे या नेत्यांची वक्तव्यही वादाचं कारण ठरल्याचा इतिहास फार जुना नाहीये. राज्यातच नाही तर केंद्रातही वादग्रस्त वक्तव्यांची ही परंपरा अगदी नीट जपली जाते. दुर्दैव हे आहे की या असल्या नेत्यांना नीट समज देण्याऐवजी अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरून राजकारण साधलं जातं. वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते हा वरवर दिसणारा प्रॉब्लेम आहे. पण या नेत्यांच्या या असल्या वक्तव्यांवर पांघरूण घालणारी राजकीय व्यवस्था आणि त्याच नेत्यांना आपलं आदर्श नेतृत्व मानणारा समाज हा खरा प्रश्न आहे. जोपर्यंत तिथे बदल घडत नाही तोपर्यंत हे वाचाळ नेते घडतच राहणार. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर पडळकरांच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून निषेध करण्यात आला. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी नेमकं काय संभाषण झालं दोघांमध्ये पाहूयात. वाचाळ नेत्यांना आवरा असं शरद पवारांनी सांगितलंय. अशी वक्तव्य करणं अशोभनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे मानवणारं नाही. तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा एक AI व्हिडिओ विरोधकांनी तयार केला होता. त्यावरून पडळकरांनी निशाणा साधलाय. माझ्या वक्तव्याबद्दल पवार निषेध व्यक्त करतात, मग मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले असा सवाल पडळकरांनी शरद पवारांना केलाय. पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही. नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? तर जयंत पाटलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना फोन केला आणि अशा प्रकारची वक्तव्य टाळण्यास सांगितलं अशी माहिती गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. फडणवीसांच्या फोन नंतर गोपीचंद पडळकर जरा नरमले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन. पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार. म्हणजे इथून पुढे या मागचा काय विषय नाही. ठीक. याबाबत जयंत पाटलांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिलाय. कार्यकर्ते संतप्त व्हायचे, दुसरं काही नाही. तुम्हीच बोललं पाहिजे. मी काहीच बोलणार नाही. तर पडळकरांच्या वक्तव्याचा आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पडळकरांनी जे काही वक्तव्य केलंय ते चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलंय जयंत पाटलांबद्दल काय सांगाल? मी मगाशी म्हणालो की संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे आणि त्यामुळे संयमाविना राजकारण म्हणजे अराजकता आहे. त्यामुळे संयम हा आम्हाला अपेक्षित आहे. भाजपची दिसते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. आमचे जे संस्कार संस्कृती आहे ती कुणाही व्यक्तीच्या आईवडिलाबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. आईवडिलाचे नाव घेऊन त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तिमत्वावर टीका करणे किंवा आईवडिलाचा उल्लेख हा सार्वजनिक करणे हे काही योग्य नाही. आणि गोपीचंद पडळकरजी यांच्याशी मी चर्चा करणार आहे. तर गोपीचंद पडळकरांवर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यामुळे पडळकरांचा अहंकार वाढत चालल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे. तर राज्यभरात पडळकरांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. ठाण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकरांविरोधात आक्रमक झाले होते. पुण्याच्या कोथरूडमध्ये ठिकठिकाणी फलक लावून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आला. पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत बीडमध्ये शरद पवार गटाने आंदोलन केलं, तर सांगलीमध्ये सर्व पक्षीयांकडून पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. तर पडळकर यांच्या विरोधात पवार गट आक्रमक झालाय. मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात जयंत पाटील समर्थकांचं अनोखं आंदोलन बघायला मिळालं. एका श्वानाच्या गळ्यात आमदार गोपीचंद पडळकरांचा फोटो घालण्यात आलाय. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपने गोपीचंद पडळकर यांना भुंकण्यासाठी ठेवलंय अशा भावना जयंत पाटलांच्या समर्थकांनी यावेळी व्यक्त केल्या. तर राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांचा बाप काढण्याची स्पर्धा लागली आहे की काय, अशा पद्धतीनं नेत्यांची वक्तव्य सध्या सुरू आहेत. एकीकडे पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तर दुसरीकडे बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाप काढलाय. आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ, आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून एवढी आमच्या मंडळात. आम्ही भीक मागाचा धंदा कधी केला नाही, मा बापानं केला नाही, माय नाही केला नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख. लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊन. मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही, निष्ठा नेत्यावर नाही, निष्ठा माझ्या मायवर बापावर ठेवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणं किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखे नेते आंदोलन करत असले तरी ती मागणी करताना मुख्यमंत्र्याचा बाप काढणं हे संस्कृतीला धरून नाही. मग त्यांनी बाप काढला म्हणून आम्ही बच्चू कडूच्या बापाला काही बोलणं हे तर आमच्या संस्कृतीत पक्षाच्या बसतच नाही.